नमस्कार, मी हुंबरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्ष होता लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवरा तालुक्यातील आमला या ग्रामपंचायत या ठिकाणी उपस्थित आहोत. या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की गावामध्ये काय योजना राबविलेल्या आहेत, हुंबरे साहेब आले तर काय विकास कामं या गावात आणि या विकास कामावर ग्रामस्थ समाधानी आहेत का? उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, जर भेटत असेल तर कोणत्या प्रकारचं पाणी भेटत आहे आणि कोणत्या योजना आहेत, कशा प्रकारे राबविले आहेत, गावामध्ये रस्ते झालेत का, शाळेचं काम झालंय का, अंगणवाडी झाली का, पाण्याची जलजीवनची योजना व्यवस्थितपणे राबविली आहे का, गावाला पाणी भेटतंय का? आपण हे सविस्तरपणे काय म्हणले सर्वसामान्य लोकांना याविषयी आपण याची माहिती स्वतः घेणार आहोत. तर आपण या ठिकाणी जिथे उभा राहिलो आहोत तो फिल्टरचा प्लॅन्ट आहे, जलजीवन योजनेचा आहे आणि ही योजना जवळपास 4,55 लाख रुपयाची आहे. या ठिकाणी काही काम सुरू आहे, काही अर्धवट कामकाज आपण पाहत आहोत. या ठिकाणी कामकाज सुरू असलेले या ठिकाणी आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहत आहोत. प्लॅन सुरू झालेला असं सरपंचाचं म्हणणं आहे. कामकाज प्रगतीपथावर आहे. ग्रामस्थांना पाण्याची कोणत्याही प्रकारची अडचण नाही. सध्या ग्रामस्थ गावाला पाणी पुरवण असं सध्या पाणी भेटत आहे. कोणत्याही महिलेला बाहेरून पाणी आणायची आवश्यकता पडत नाही सध्या तरी. आता एप्रिलचा महिना आहे, आज 10 तारीख आहे. बघूयात ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे. सर्वसामान्य लोकांना पाणी भेटतंय का, योजनेचा लाभ भेटलेला आहे का? तर या ठिकाणी या गावचे जे सरपंच आहेत, प्रथम नागरिक धायगुडे आहेत. सरपंच साहेब नमस्कार. नमस्कार. आपला परिचय सांगा. माझं नाव परमेश्वर गोविंद धायगुडे, उपसरपंच आमला. आपण उपसरपंच आहात. सरपंच कोण आहेत? विष्णू लक्ष्मण गोरे. बरं. तर तुम्हीच कामकाज पाहता समजा. तर काय योजना राबविल्या मग गावामध्ये? आतापर्यंत पाणी पुरवठ्याची योजना जवळपास 80-85% कंप्लीट होत आली. आणि जोपर्यंत मी 7 वर्ष झालं सरपंच तोपर्यंत एकाही बाईला मी डोक्यावर हांडा असा घेऊन बाहेरून शेतातून येऊन दिलं नाही. समजा म्हणजे कुठून पाणी बाहेरून आणण्याचा टाईम आतापर्यंत कधीच आला नाही लोकांना आमच्या इथं. ज्या टायमाला टाईम येईन का त्या टायमाला मी माझं वैयक्तिक आपलं टँकर चालू करतो. ज्या अडचणी असतील त्या मी माझ्या दूर करतो समजा. तर आपल्याकडे किती वर्षापासून कारभार आहे गावचा? 7 वर्षापासून कारभार माझ्याकडे समजा. 7 वर्षामध्ये आपण काय योजना राबविल्या गावामध्ये? आतापर्यंत शाळेकडे आता गेल्याच्या नंतर तुम्हाला माहिती होईल, शाळा एकदम डिजिटल एकदम व्यवस्थित झाली. आपल्या जिल्ह्यातच नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये नाव गाजलेलं आहे. आदर्श शाळा केली, त्याच्यात पाहिजे तेवढे म्हणजे बांधकाम व्यवस्थित झालेले. ग्रामपंचायत भवनचं काम चालू आहे तिथं बी. नवीन इमारतीच्या मधून चालू आहे समजा. सध्या थांबलं महिना 2 महिने एवढं. पुन्हा अजून गावातले सिमेंट रस्ते केले, बांधण रस्ते भरपूर केले, अंडरग्राऊंड नाल्या केल्या. मी जे लोक सांगतील ते काम करण्यास मी तत्पर आहे समजा. सांगायचं म्हणजे समजा लोकांना काही घरकुलाचा लाभ मिळून दिलाय का? आतापर्यंत घरकुला आपलं ह्याच्यामधले काय नाही पीएमचे आतापर्यंत कमीत कमी 143 घरकुला आलेत आतापर्यंत. अजून म्हणजे 312 लोक त्यांना चालू मध्ये येतेच समजा. अजून पांधन रस्ते किती केलेत आपल्या गावामध्ये? पांधन रस्ते 10 झाले. तर 10 बी असे टाकाटाक आहेत की आता आपण जाऊन बघू शकतो समजा. त्या दिवशी बीडीओ मॅडम आल्या, इतक्या खुश झाले की आपल्या तालुक्यात कुठं काम नाही हे बोलले त्या म्हणले मॅडम. बरं. आता अशा किती योजना आहेत आपल्याकडे पाणी पुरवठा करणाऱ्या गावामध्ये? आपल्या 2 योजना द्या. दोन्हीला पाणी भरपूर, दोन्हीला चालू आहे म्हणजे दोन्ही योजना एकदम व्यवस्थित चालू समजा. ग्रामस्थांना पाणी फिल्टरचं आहे का साधं भेटते सध्या? नाही सध्या साधंच आहे. आता 8-15 दिवसात चालू होईल फिल्टरचं पाणी समजा. तर हे आहेत आमला गावचे प्रथम नागरिक उपसरपंच आहेत धायगुडे साहेब. त्यांनी या 7 वर्षामध्ये गावचा कारभार स्वीकारला आहे. 7 वर्षामध्ये त्यांनी गावामध्ये काय योजना राबविल्या त्या त्यांनी प्रत्यक्षात सांगितलं आहे. आणि या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत, आपण बघूयात ते त्यांचं काय म्हणणं आहे या ठिकाणी. तर आपलं नाव सांगा. भानुदास संतराम खराब. राहणार कुठले? आमला. बरं, आपल्याकडे काय पद वगैरे आहे का? पद वगैरे काय नाही. बरं, गावचे नागरिक आहात? गावाचे नागरिक. बरं, कसा गावामध्ये विकास कसा राबविला जातो? गावाचा विकास सांगण्यासारखा नाही. गावाचा विकास एकदम प्रगतीपथावर आहे. घरकुलाची योजना राबलेली आहे. जे आमच्या एसटीच्या जे लोकांना रमाई घरकुल योजनेचे जे फायदे होते टार्गेटपेक्षा जास्त ते त्यांच्या स्वतःच्या तयारीने
टार्गेटपेक्षा जास्त घरकुल आणून लोकांचे फायदे करून देतात. कुणाचे हप्ते रोखत नाहीत. आतापर्यंत जवळजवळ 99% पूर्णपणे टार्गेट कंप्लीट करून कुणालाही असं म्हणलं म्हणजे कुणालाही बोलायचा आधी हे ठेवला नाही त्याने की मला घरकुल मिळालेलं नाही. बरं, गावामध्ये रस्ते, सिमेंटचे नाले असं काही झाले? गावामध्ये प्रत्येक गलीमध्ये सिमेंट रस्ते आहेत, अंडरग्राऊंड नाले आहेत, समाज मंदिर टकाटक, एसटीचे दोन्ही समाज मंदिर पूर्णपणे त्यांनी मोठ्या प्रगतीपथावर करून सगळं व्यवस्थित करून दिलेले आहेत आम्हाला. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, महिला बाहेरून पाणी आणतात का? हां, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे प्रत्येक वर्षी त्याचे पण आमच्या गावातली एकही महिला हंड्यावर डोक्यावर हंडा घेऊन कोणत्याही बाहेर गावाला किंवा कुठं शेतात पाण्याला जायची कोणतीही हे पडत नाही, म्हणजे गरज पडत नाही. तुमचं काय नाव? मेरा नाम कौसर पटा। कहाँ के रहने वाले आप? हम हमला हवाई गाँव के हमले के? हमले की प्रॉपर। कैसा गाँव में कामकाज कैसे चालू है ग्राम पंचायत की वजह से? ग्राम पंचायत का काम एकदम नंबर 1 है। धायगुड़े सरपंच हमारे नंबर 1 आदमी है। बहुत अच्छा काम कर रहे हो गाँव में। क्या काम करे उन्होंने? काम सभी करे उन्होंने, रोड का काम करे, पानी का काम करे, मंदिर और घरकुल की योजना, रस्ते, पांदन रस्ते, उसके बाद में स्कूल का, ग्राम पंचायत का, हमारे कब्रस्तान का पुल का काम करे, उसके बाद में ईदगाह के लिए जो है तो पैसे दे, ईदगाह बनाएंगे बोले, बहुत सारा काम करे उन्होंने मतलब हमारे गाँव में। अब क्या करना चाहिए उन्होंने? इसी तरह और अच्छा काम करना चाहिए। तो आप खुश है ग्राम पंचायत? बहुत खुश है, बहुत खुश है। तुम्हारा क्या नाम है आपका? मेरा नाम इब्राहिम गुलाब पठान। कहाँ के रहने वाले आप? हमले हमले के? क्या काम होगा गाँव में? गांव में बहुत सारे काम हुए, यानी कि इतने सरपंच गांव में हुए थे, उन्होंने आज तक इतना काम नहीं करे, उतना यह सरपंच ने काम किया। हर समाज का, हिंदू हो, मुस्लिम हो, हरिजन हो, मातंग समाज हो, कोई समाज का रिपोर्ट नहीं उनका आज तक मेरा काम नहीं हुआ। क्या बोल सकते कि कौन से काम करे उन्होंने? हाँ, बोल सकते ना, रोड के काम हुए, पांदन के काम हुए, ये जल योजना पानी का उसका काम हुआ, और स्कूल का काम हुआ, हमारे कब्रस्तान का काम हुआ, मस्जिद का काम हुआ, बहुत सारे काम करे। काम अच्छे हो गए, दर्जेदार हो गए? एकदम टकाटक 101%। पानी मिलता है क्या आपको पीने हाँ, के? पानी की योजना 4,55,00,000 रुपए की है। वो 10 कोटी की है, लेकिन इधर मिल रहा हमको पानी पीने को, हम वो कितने कोटी का हमको उससे क्या लेना है? बराबर ना, लेकिन पानी हमारे को टाइम मिल रहा। कौन सा पानी मिलता है? नल का है कि आप ये तो टाकी का पानी मिलता है? वहाँ पे टाकी है, टाकी है, नल से? उधर है, वो जूना टाकी है। हाँ, हाँ। नल का पानी है, नल चालू है? नल योजना। कितने दिन में पानी छूटता है ग्राम पंचायत? 4 दिन में, 6 दिन में, 5 दिन में। आप खुश है ग्राम पंचायत के काम पे? एकदम 100% खुश है हम लोग। बोलो तो गरीब लोगों को घरकुल कुछ दिए कि उन्होंने? बहुत सब लोगों को दिए, मगर आप जिसके पर नाम आने हैं तो वो बीच में चूड़ा मारते, हमारा नाम कैसा नहीं आया, मेरे को कैसा नहीं मिला, उसको कैसा मिला। वो जब ऊपर से जो आएगा सीरियल नंबर से उसको देंगे ना, उनके तरफ से कोई बात का तकलीफ नहीं गाँव वाले को। और ये विरोध पार्टी वाले कुछ बिगाड़ में कार्य करते, उसको क्या लेना देना है? काम नहीं करने का कुछ आप खुश है? एकदम हम 100% खुश है। नाम बोला राहणार कुठे? कसं आहे गावचा कारभार? काय काम बांधण प्लॅन सुरू आहे का आता? प्लॅन्ट जवळपास 95% काम झालं, 5% राहिलं म्हणायचं। पाणी भेटते का मग आता गावाला? भेटतं, पण सध्या थोडं कमी दाबात चालू आहे म्हणायचं सध्या। भक्ते का लोकांचं? भक्ते का? आणखी 2 दिवसामध्ये होईल सुरू। नाही सध्या भक्ते का? उन्हाळ्याच्या दिवसात सुरू आहे तर पाणी भक्ते का गावाला? भक्ते का पाणी? बाहेरून जाऊन तर आणावं लागतं का? नाही ना, बाहेर यायची गरज नाही सध्या आणखी। बरं आता काय योजना राबविल्या पाहिजे सरपंचाने गावासाठी? काय नाही, हीच योजना फक्त सुरळीतपणे देणे राबवायला पाहिजे। लोकांना गरजवंत लोकांना घरकुलची योजना असं भेटले का काही? आलेत ना लोकांना बरेच घरकुल। बरं गावाने समाधानी समजा विकास कामावर आहेत ना समाज। इकडून ये ना. धन्यवाद आमला बरं सध्या काय चालू आहे आपलं शिक्षण का काय बालू शेती नाही शिक्षण बालू बरं कोणत्या वर्गाला आहे बरं कसं आहे गावामध्ये वातावरण कसं आहे गावात योजना काय काय राबल्या सरपंचांनी गावातल्या योजना सर्व एकदम चांगल्या आहेत आणि सगळे काम चालू आहे. बरं काय केलं पाहिजे बरं आता इथून पुढे काय आहे ते सगळे काम चालू आणि काही विषय नाही, पाणी काम आणलं त्यांनी
राहणार कुठले? बर कसं आहे गावामध्ये वातावरण? बरं. विकास कामावर कसं काय 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 कामं केली सरपंचांनी? काय केलं नेमके सांगू शकता? पाणी आणलंय सगळं व्यवस्था सगळ्या वस्ती पाणी भेटते का? पाणी प्यायला भेटते? पाणी बरं. मग आता काय कामं केली पाहिजे सरपंचांनी? आता काय काम पाणी असल्याशिवाय काय सगळे कामं झाली असं वाटतं. बरं. शेतात रस्ते केलेत का? बांधण रस्ते? पाणी रस्ते झाले राहिले ते अजून करते बरं बरं. घरकुल लोकांना भेटतात का? भेटले बांधकाम झाले का लोकांना? बांधकाम चालू आहे सध्या बरं काहीचे चालू आहेत, काही करते बरं. पाणी फिल्टरचं भेटते का? साधन भेटते का तुम्हाला? आता फिल्टर चालू झालं नाही. झालं नाही आता चालू झालंय. बरं. सगळं पाणी आलंय. फिल्टरचं तर बंद प्लॅन्ट आहे. आता चालू होईल ना चालू होईल पाणी आलंय पण चालू करायचं राहील. धन्यवाद. ग्रामपंचायतच्या परिसरामध्ये जी काचुळे वस्ती उनवण वस्ती आहे, या वस्तीवरला हा पांदन रस्ता आहे आणि या वस्तीवरले जे नागरिक आहेत. काय नाव आहे आपलं? विष्णू कदम राहणार कुठले? आंबल्याची आमला. इकडे वस्तीवर राहतात का? वस्तीवर कोणती वस्ती आपली? बरबडे वस्ती बरं बरं बरं. हा रस्ता कोणता आहे? काचुळे रस्ते नाही ह्याला कोणत्या योजनेतून रस्ता झालाय? पांदन रस्ता मध्ये पांदन झाला. रस्ता. चांगल्या प्रकारे झाला चांगला गेला. झालाय. बरं बरं. काय अडचण? काय अडचण नाही बरं बरं. किती रस्ते झालेत असे? बरेच झाले की बरं बरं बरं. ठीक. लोक येणं जाणं करत हा. रस्त्यावर. काही अडचण होती ना मला यायला हां हां हां. चांगलं झालं बरं बरं. आता पाणी पावसाची काय अडचण नाही? काही चिखलं. अडचण नाही बरं बरं. गावामध्ये काही घरकुल काही योजना राबल्यात का? राबल्यात ना बरं बरं. चांगल्या पद्धतीने राबल्यात पाणी आहे का वस्तीवर? हो आहे की पाणी सध्या कुठाला भेटते? घरचंच आहे पाणी आम्हाला काही बोरचं? आहे बोरचं आपलं बोरचं बोरचं? हो अशी नळ योजना नाही राबली आली का? की तिकडे. आली का? हो. सुरू आहे का सध्या? नाही आता सुरू होणारच आहे बरं 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 बरं. मग आता सध्या घरचं बोरचं पाणी हा. वापरतात. किती लोक राहतात वस्तीवर? लय भरपूर आहे सगळ्याला आपापले बोर आहेत हो समजा. हो टोटल पाणी भागते का? उन्हाळ्याचं भागते का पाण्यावर? पुरतंय ना पाणी बरं. पुरतंय हो बरं बरं. काय काय कामं केले सरपंचाने गावामध्ये? सगळे केले ते काम सिमेंटचे रस्ते आहेत का? हो बरं. आहेत ना ओके धन्यवाद. या ठिकाणी जो आमला आणि ज्या वस्तीवर या ठिकाणचं जो पाणी पुरवठा होत आहे, हे तळं आहे आणि या तळ्यामधलंच पाणी वस्तीला आता भेटत आहे. आणि आता जो फिल्टर प्लॅन्ट चालू आहे, त्या फिल्टर प्लॅन्टपर्यंत सुद्धा या तळ्याचं पाणी या ठिकाणी पोस्ट केलेलं आहे. आणि ही विहीर आहे. या विहिरीच्या माध्यमातून वस्ती आणि आमला गावकऱ्यांना पाणी भेटत आहे. विहिरीलाही चांगल्या प्रकारे पाणी आपण पाहत आहोत. सध्या एप्रिलचा महिना आहे. एप्रिलच्या महिन्याची 10 तारीख आहे. कडक उन्हाळा असा सुरू झालेला आहे. सध्या ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारचा पाण्याचं टंचाई जाणवत नाही. फिल्टरचं सुद्धा प्लॅन्टचं जवळजवळ 80-85% काम प्रगतीपथावर आहे. ते सुद्धा लवकरात लवकर प्लॅन्टचं काम पूर्ण होऊन लवकरच ग्रामस्थांना आणि वस्तीवाल्या लोकांना फिल्टरच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. सध्या तरी पाण्याची कोणत्याही प्रकारे टंचाई नाही. आपण प्रत्यक्षात पाहत आहोत. ज्या ठिकाणचं पाणी पुरवठा होत आहे त्या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. हे एक छोटंसं तळं आहे. तळ्याला देखील पाणी आहे. एप्रिलचा पूर्ण महिना जाईल असं या ठिकाणची सध्या परिस्थिती आहे. आणि जवळजवळ जी जलजीवनची योजना आहे ती देखील पूर्ण होत आहे तोपर्यंत. यावर या बैल राहू दे तिथं. कोणत्या गावचे? आमला. खुद गावात राहतात का? नाही रानामध्ये वस्तीवर का? हा. कोणत्या वस्तीवर? बरबडे वस्ती बरं 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 बरं. रस्ता झालाय गावात जायला? झाला कोणता आहे? पांदन रस्ता? हा पाणी बरं बरं. चांगल्या प्रकारे झालाय का? हो बरं बरं. आणि ह्या तळ्याचं पाणी भेटतंय तुम्हाला प्यायला? हो बरं बरं. काय पाण्याची अडचण काही काही नाही अडचण सध्या भागतोय का? हा बरं बरं. गावात नळ आहेत का काय? नळ आहेत ना नळ आहेत का? हा. बरं बरं बरं. किती दिवसाला पाणी सुटते नळाचं? आम्ही राहणार ते रोज सुटते रोज सुटते? हो. बरं बरं बरं. मग आता काय केलं पाहिजे सरपंचाने गावासाठी? काय चांगलं केलं पाण्याचं याची सुविधा बरं बरं बरं. तुम्ही खुश आहेत कामावर? हो बरं बरं. काय काय कामं केलीत बरं सरपंचाने गावामध्ये? रोड केले पाणी आणलं माझ्या गाव हां ते फिल्टरचं हां हां हां. रोडचे कामं चांगले झाले बरं बरं बरं. समाधानी आहे समजा काम? बरं ओके धन्यवाद. राहणार कुठे तुम्ही? वस्तीवर राहतो का गावामध्ये? वस्तीवर. वस्तीचं
त्या वस्तीचं काय आणखीन काय श्रीहरी श्रीहरी. हा बरं रस्ता कसा झाला आहे? बेस्ट झालं. चांगला रस्ता झाला. हा. पहिला कसं होतं बरं? पहिलं काय इथं इतकंच खड्डा होत होता हा हा. गुडघे. आणि पावसाळ्यात जाणं येणं कसं होतं? कशाच वावरानी जाईत हा. कशाने जाईत चालताच येत नव्हतं सारा चिकूनच काठाड्या कुटाड्या तुडीत. हा. हा एखादं पेशंटचं जर दुखत असेल तर कसं मग नाही? काय सकाळच्या बारीच नसल्यावर वाहन हे रस्ता नसल्यावर कसं जायचं सकाळी जाईत. किती बी दुखत असलं तर रातभर त्याला मग थांबून आता घ्यायचं. थांबाचं इचू फिचू चावला का ते यज्ञ श्वासाच लागत येत. बरं. आता रानात राहतो आम्ही मग आता रस्ता झाला तर कसं काय वाटतं आपल्याला? आता बरं वाटतं. बरं बरं. पाणी भेटतंय का प्यायला? पाणी आहे ना आहे ना हापसा स्वतःच आहे का बोर? नाही सरपंचानीच घेऊन दिल्या. वस्तीवर हा, वस्तीवर. पाणी आहे का त्या? आई चलतंय आपलं उली उली सांगण्यावर बरं बरं. भागते मग समजा. सगळ्याचं भागतंय आता पुढचं बघाईन होय. बरं. आता हाय थोडंफार पण आता चैत वैशाख ज्येष्ठ जायचंय. आता 2 महिने तर कठीणच आहेत ना होय. हो. बरं आता जी कामं झाली समजा सरपंचाने केले हे बेस्ट केले चांगले केले समाधान आहेत का तुम्ही? हाय समाधान. बरं बरं. हो. आता काय केलं पाहिजे सरपंच आता तुमच्या वस्तीसाठी म्हणा आता गावाला? पाणी दिलंय त्याने हा, हा. सर चांगलं केलंय. बरं हा? बरं. काही लोक म्हणते ते काम का झाले नाहीत, खराब झालेत काम. मग आता मग काय? ते काय आता खंडीच्या वरणात कुणीतरी असतंच वाकणार. हा? चांगलं केलेलं त्याला नाव ठेवत असतात लोक. तुम्ही तर खुश आहेत समजा. आम्ही खुश आहेत बरं बरं भरपूर खुश आहेत. बरं. तुम्हाला असं वाटतं का त्याच्यावर डांबरीकरण व्हावं? हो वाटतंय ना. बरं बरं बरं. करा ना डांबरी रोड नग वाटतं काय. हा? हो. आता काय केलं पाहिजे वस्तीवर सरपंचाने? काय कामं केली पाहिजे? चांगलीच काम केलं. आता इथून माग दाखिले आता इथून पुढे बी करते ना. हो धन्यवाद हा? धन्यवाद. हो काय नाव आहे आपलं? वरबडे. राहणार कुठे? आमला. वस्तीवर गावामध्ये वस्तीवर. रस्ता कधी झालाय? किती वर्षापूर्वी? आता ह्या वर्षी बरं बरं. पहिलं कसं होतं? पहिला रस्ता होता का नव्हता? मग कसं जाणं येणं केलं आपण? चिखलात जाते शिकला का? मोटरसायकल? सायकल तिथं उभा करायचं. आणि कोणाचं दुकान असल्यावर मग काय करायचं? असंच बैलगाडी बरं. आता जी रस्ता झाला चांगला कसं वाटतं? चांगलं झालं. लोक म्हणते सरपंच भ्रष्टाचार झालाय म्हणून कामं. तुमचं काय म्हणतं? रोड तर चांगला आहे. हा? रोड तर चांगला केला. पाणी भेटते का? पाणी हा, पाणी कोणतं पाणी भेटतं? काय का विहिरीचं पाणी? स्वतःचं. येणार नाही ते चाल झालं. नळ वगैरे काय झाले? हा, आले. हे काय नाही. आली इकडे. हा, काढली. पण पाणी येत नाही ना. पाणी येईल ना आता. येणार नाही का? येत आहे. आता सध्या नाही येत ना पाणी. बरं. 4,55 लाखाची गरज नाही. आता शिकत चालू झालं एकदा हां. कशी गेली बरं. मग आता सरपंचाच्या कामकाजावर कसं आहे? काय म्हणणं आपलं? चांगली समाधानी? हा, काय केलं पाहिजे त्याने आणखी गावाल्यासाठी? आता करते ना जसं घेऊन जसं. तरी पण काय केलं पाहिजे असं वाटतं? आपलं गावचं नाव झालं पाहिजे. आता आम्हाला रोड नव्हता ते रोड आलाय. हा हां हां. शाळा आहे गावामध्ये? हा आहे. शाळेचं काही काम केलं? तिकडे थोडंच इथं राहत बरं. चालेल का. चालू सिमेंटचे रस्ते आहेत का गावामध्ये? आहे. केले का? ओके धन्यवाद. समाधान हे समजा. हा. महिला हितालेच होत का? हा, इकडे. 1 मिनिट या ना. थांबा ना. थांबा थांबा थांबा. सगळं थांबा. या. तुम्ही बोला. सरपंच काढलं हे देतात मला कुठं तुमचं काय नाव? नाव सांगा ना. पंचकुला गाडी राहणार कुठे आले तुम्ही? थांबलीच आमला. वस्तीवर राहतो गावामध्ये? गावामध्ये गावामध्ये. गावात रस्ते ते झाले का सिमेंटाचे? नाही लय झाले. नाही लय झाले. बरं बरं. पाणी भेटतंय का? पाणीच नाही आमच्या गावाला तरी. पाणी नाही. बरं बरं बरं. आता काय करायला पाहिजे तुम्हाला? पाणी येतंय का? पाणी पाहिजे रोड पाहिजे हां 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 गावात व्यवस्था पाहिजे आम्हाला भरपूर. हां हां सरपंच तरी कवर एकटा करेन तुमची मदत पाहिजे ना थोडीफार. हां हां पाहिजे का हां. घरकुलं पाहिजे थोडेच घरकुलं तुम्हाला भेटलंय का घरकुल? भेटले तर कमीच भेटले ना. कसं कमी म्हणजे कसं? अर्ध काय ते पंच ह्याचं भेटलंय मग ह्याच्यात कमी म्हणजे बांधकाम केलंय का घरकुलाचं? नाही आणि 5,000चा हप्ता पाडाय 15,000चा. 15,000चा रमाई योजनेमध्ये येतंय का? रमाई योजना. बरं बरं बरं. म्हणजे 1,20,000चं घरकुल हो, आहे. त्यात पहिला होते. हप्ता 15,000चा हो भेटलाय. पाडाय किती वर झालं ते हप्ता पडल्याला?
महिना नाही झाला नाही. महिना नाही नाही झाला झाला. आणि 15,000 काय होत नाही समजा पण तयारी केली तुम्ही हो आता काय बरं करावं बरं मग आता पाणी कुठून आणतात तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात कडक ऊन पडले कशाचं सरपंच देते कुठून कुठून पाणी काय करायचं मग? देतात का पाणी पण पाणी देतात ना सरपंच मग काय करते गावाला मरून देते का हां हां हा? म्हातारे कोतारे आहे तर कुणी बुनी बरं काय लोक म्हणते सरपंचाने विकास केला नाही भ्रष्टाचार केलाय गावाच्या कामामध्ये हे काय खरं नाही बाई आमचा सरपंच लय चांगला आहे हां हां चांगला आहे आमचा सरपंच तसलं नाही बरं बरं ती रोड केले पाण्याची योजना सुरू जसं झाले तसं आम्हाला बघत येत बी बरं बरं गोर गरीब सगळं बघत येतं बरं बरं सरपंच आमचा लय भारी बरं खरं ती सांगायचं बरं बरं तसलं काय ना कुठाला सांगायचं काही लोकांची सुख दुःखात सामील आहे समजा. शामिलत लोकांच्या सुखादुखात शामिलत आमचाच नवरा मेला तर आमच्या घरात लाईट दिली नाही बरं लोकांची लाईट काढून आमच्या घरात लाईट दिली हा मग तुम्ही समाधानी आहे समजा समाधानात आम्ही सरपंचावर लय समाधानात बरं बरं फक्त भारी. पाण्याचा प्रश्न आहे ते आता फिल्टरचं प्लॅन सुरू झालाय बरं. होणार आहे ते 8-15 दिवसात मग गावाला फिल्टरचं पाणी भेटणार आहे बरं आता हे रस्ता केलाय त्यांनी पांदन रस्ता कसं वाटलं आपल्याला भारी वाटला नाही हो बरं बरं पहिलं कसं होतं बरं शेतात यायला रस्ते नाही नाही लय भेव वाटायची होती शेतात रस्ते बरं एखाद्या चोराने बदल असतात तरी कुणी बघितलं नसतं अशी बरं. पाहत्या धन्यवाद समाज मंदिराच्या परिसरामध्ये प्युअर ब्लॉकचे काम दर्जेदारपणे दिसत आहे त्याचबरोबर समाज मंदिर देखील चांगल्या दर्जेमध्ये बांधकाम झालेलं आहे आपण पाहत आहोत या ठिकाणी गेट प्युअर ब्लॉक आणि RCC बांधकाम आहे समाज मंदिराचे चांगल्या प्रकारे समाज मंदिर आहे गुटे बोलते आपण पाहत आहोत काय नाव निवृत्ती झाडे झाडे राहणार कुठे तुम्ही आंबल्याची आमला बर 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 समाज मंदिर दिसते हा समज चांगलं बांधलंय हा चांगलं बांधलं. बर बर अगोदर कसं होतं नाही आता ह्या सरपंचात बांधलं नाही सरपंचाने बांधले पहिलं नव्हतं. बर कसं काय कामकाज कसं काय झाले चांगलं झालं दर्जेदार हा बर काय काय काम झाले गावामध्ये बरेच काम आहे विहिरीचं काम पाईपलाईन आणले हा पाणी वगैरे भेटतंय का गावाला? पाणी आहे बर समाधानी समजा काम झालं हो बर काय कामं केले पाहिजे पुन्हा अगदी यावं यंत्र करतात ना बर हा. म्हणजे गरजवंत लोकांपर्यंत पोहोचले हा. समजा. हनुमान झाडे राहणार कुठली मसल्याचे आमला बर 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 काय योजना आहे आपल्या सरपंच गावामध्ये काय काय दिसतं तुम्हाला विकास काम विकास झाला ना भरपूर काय झालं काय वाटतं झालं पाणी आणलं तुम्हाला काम केले बरं दर्जा झाली चांगले शिजले हा चांगले झाले बरं पाणी भेटतंय का वेळेत वेळ हा पाणी भेटतं बरं काय केलं पाहिजे आता गावाल्यासाठी काय योजना राहिली पाहिजे जेवण आता आहे आता इथून पुढं काय बरं प्रत्येक गल्लीत रस्ते झाले सिमेंटाचे हा झाले सध्या मेंबर ग्रामपंचायतचे मेंबर आहे आणि माजी सरपंच आहे बरं बरं रस्ता एकच घरी आपण हो बरं बरं कशा प्रकारे झाला रस्त्याचं कामकाज कसं वाटलं चांगलं झालं दर्जेदार किती वर्षापूर्वी केला रस्ता एक वर्ष झाले बरं बरं गावामध्ये सरपंचाने काय काय येणार आपल्याला आपण असं नाव सांगू शकता का पाणलोट हां पांढर रस्ते पाण्याची फिल्टरची शाळा ग्रामपंचायतीचं काम गावामध्ये काही सिमेंट रस्ते नाही रस्ते जे आहेत ना नाल्या रस्त्या किंवा अंडरग्राउंड बरं सगळं ही विकास योजना ह्यांच्या कार्यकाळात झाल्यात की ह्यांच्या अगोदर झालेल्या त्या योजना यांच्या ह्यांच्या स्वतःच्या कार्यकाळात हो बरं 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 मग तुम्ही समाधानी आहेत का हो बरं काही असे आम्हाला तक्रार आली की सरपंचाचे कामकाज लोक नाराज आहेत असतोच ना एखादा टक्का हां. 90% एखादा टक्का नाराज असतोच बरं लय मोठा भ्रष्टाचार झाला म्हणते गावामध्ये काम कामं दर्जेदार झाली नाही म्हणते दर्जेदार झाले दर्जेदार बरं 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 पांदन रस्ते आम्ही पाहून आलो सध्या नंबर 1ला पांढर असते तालुक्यात हां हां थोडेफार कुठं कुठं होतच असतात ना आता 1-2 किती रस्ते केलेत पांदनच्या गावामध्ये 7-8 किलोमीटर केले ना 7-8 किलोमीटरचे तर आम्ही आता ते उनवणी वस्ती आणि ते काहीतरी वरबडी वस्ती तिथले रस्ते दर्जेदार आहेत कातोळे. तसेच सेम रस्ते आहेत का बाकीचे हो सेम रस्ते आहेत ना बरं 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 आता 4,55,00,000 रुपयाची योजना आहे गावामध्ये हो पण ते अर्धवट दिसायला लागली नाही झालं ना काम पूर्ण पाणी सुटलं येऊन आता राहिले थोडं ते लाईटीमुळं हां थोडंफार अडचणी असतातच ना बरं फिल्टरचं पाणी भेटत नाही गावाल्याला आणि अजून सुरूच नाही झाली ती योजना थोडं राहिलंय आता पाणी येऊन पडलंय हां थोडं राहिलं
बरं काय मत आहे आपल्या ह्या कामावर, सरपंचाच्या विकास कामावर काय मत आहे? चांगलं आहे ना, चांगलं मत आहे. बरं काय केलं पाहिजे आता? आणखी 3 वर्ष कार्यकाळ बाकी आहे त्यांचा, काय केलं पाहिजे त्यांनी 3 वर्षात? होईल ना आता, कुठं काय अडचणी, रस्ते तर झाले, गावात तर रस्तेच नाही. हां एवढे कंप्लीट झाले, कुठं या पादर रस्ते हे ते. बरं हे लोकांचा जे आरोप आहे हे नेमकं कशामुळे असं ना आरोप? आरोप तर असतंच ना कुठं बी. थोडं काहीतरी त्याला कारण पाहिजे का नाही, काहीतरी दाबायला. तुम्ही समाधानी आहेत? हो तुम्ही माझी सरपंच आहे हो पहिल्यापासून ह्याच्यासोबतच गटात होता? हो. ओके धन्यवाद. ग्रामपंचायतच्या जी हद्दीमध्ये जी धायगुडे नावाची या ठिकाणी सरपंच आहेत, त्यांच्या कार्यकाळामध्ये जी जिल्हा परिषद शाळा आहे 1ली ते 8वी, हा जो परिसर आहे जिल्हा परिषद शाळेचा आहे. 1ली ते 8वीचा या ठिकाणी वर्ग आहेत आणि मुलांना विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी अशा प्रकारे खेळणी या ठिकाणी सरपंच धायगुडे यांनी यांच्या विकास निधीमधून या जिल्हा परिषद शाळेला कंपाऊंड आहे, खेळणी आहे, वर्ग या ठिकाणी स्वच्छता देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे, डिजिटल वर्ग बनवलेले आहेत. या ठिकाणी पाण्याची सुद्धा चांगल्या प्रकारे सुविधा आहे. आपण बघत आहोत या ठिकाणी पाण्याची टाकी आहे, या ठिकाणी देखील आहे. विद्यार्थ्यांसाठी म्हणजे बाहेर जाण्याची काही गरज नाही. संडास बाथरूमची देखील चांगल्या प्रकारची सोय आहे. या ठिकाणी अत्यंत असं स्वच्छ परिसर आणि सर्व सोयीयुक्त जिल्हा परिषदेची शाळा. मी तर म्हणतो गेवरा तालुक्यामध्ये आमला या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जी जिल्हा परिषद शाळा आहे हा परिसर अत्यंत स्वच्छ अशा प्रकारे आहे. आज शाळेला सुट्टी असल्याने आपण या शाळेचे जी कर्मचारी म्हणजे शिक्षक आहेत त्यांची आज आपण प्रतिक्रिया घेऊ शकलो नाही. विद्यार्थ्यांना देखील सुट्टी असल्याने विद्यार्थी देखील या ठिकाणी नाही. पण आपण पाहत आहोत या ठिकाणी RCC बांधकामामध्ये विद्यार्थ्यांसाठी संडास बाथरूमचा या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे. वर्ग देखील स्वच्छ आहेत, डिजिटल बनवलेले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थ्यांना खेळणीचं देखील साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. शाळेला मोठ्या प्रमाणात परिसर आहे. आपण या गावचे नागरिक आहेत, त्यांना या ठिकाणी आपण थोडीफार माहिती घेऊया. काय नाव आहे तुमचं? सुहेल पठाण. राहणार कुठले? इथले. बरं काय वाटतं आपल्या शाळेच्या परिसराविषयी? शाळेचं काम नंबर 1 आहे. हां कुणी केले ते विकास कामं कुणी केले? सरपंच आमच्या गावाचे सरपंच चांगले आहेत. हां काय कामं केलं? हां पाणी आणलं, शाळेचं काम टाकलं, रोड फीड सगळं ओके आहे. बरं लोक नाराज आहे सरपंचावर. काही लोक बोलतात की विकास कामामध्ये मला काही ना काही असणारच ना, असं कुठं असतं. बरं. थोडं परत असते, विरोध असतेच कुणी ना. बरं काय योजना राबविल्यात बरं सरपंचाने गावामध्ये? पाणी आणलंय, रोडचे कामं सगळे क्लिअर आहेत. बाकीचे बरेच ईदगाह आम्हाला स्वतःहून ते ईदगाह दिला. हां सगळं काम चांगलं. पाणी भेटते गावाला? पाणी भेटते, सगळं भेटते, काय अडचण नाही. शेतात जायला रस्ते बनवले? रस्ते बनले, शेतात जायला चांगले. वर्ग म्हणजे कितीपर्यंत शाळा इथं? 8वी पर्यंत. बरं शिक्षक लोक वेळेवर येतात? हा वेळेवर येते सगळं. आणि आसपासच्या परिसरातले बी मुलं आहेत इथे शिकायला? आहेत. बरं आता ही खेळणी जी केली कुणी केली? शासनामार्फत आले का सरपंचाने केले? स्वतःहून सरपंचाने केली. बरं ओके धन्यवाद. आपण जो हा एरिया पाहत आहोत हा एरिया जिल्हा परिषदच्या शाळेचा आहे. शाळा 8वी ते 1ली ते 8वी आहे आणि शाळेमध्ये बघा घनकचऱ्याचे कशा प्रकारे नियोजन आहे. एकदम स्वच्छता आहे. घनकचऱ्याचं सुद्धा देखील या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी बाथरूमची सुद्धा मोठ्या चांगल्या प्रकारे स्वच्छता आहे, सोय केलेली आहे. पाण्याचं देखील जागोजाग नियोजन केलेलं आहे. आपण पाहत आहोत या ठिकाणी ही जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि खूप असं दर्जेदार या ठिकाणी कामकाज झालेलं आहे. या ठिकाणी आपण पाहत आहोत या शाळेच्या परिसरामध्ये प्युअर ब्लॉक सुद्धा दर्जेदारपणे बसवण्यात आलेले आहे. हा शाळेचा परिसर आहे. आपण पाहत आहोत या शाळेच्या वर्ग खोल्या आहेत, RCC खोली आहेत चांगल्या प्रकारे. आज शाळेला सुट्टी असल्यामुळे या ठिकाणी जे शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी आपल्याला भेटू शकले नाही. हे वर्गात खोल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना बसण्यासाठी या प्रकारे या ठिकाणी बेंच आहेत. आपण बाहेरून बघत आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी
LED देखील स्क्रीन म्हणजे TV सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे विद्यार्थ्यांसाठी. आपण पाहत आहोत खूप असं या ठिकाणी स्वच्छता आणि खूप असं दर्जेदार या ठिकाणचे जी सरपंच आहेत धायगुडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद शाळेचा खूपच दर्जेदार विकास झालेला आहे. गेवराई तालुक्यामध्ये जे काही जिल्हा परिषद शाळा आहेत त्यापैकी नवजण्यासारखे जिल्हा परिषद शाळा म्हणलं की आमला सध्या तरी या ठिकाणचं वातावरण आपल्याला चांगल्या प्रकारे दिसत आहे. शाळेचं किचन शेड आहे, अत्यंत दर्जेदार आणि स्वच्छता असं एरियामध्ये आहे. चांगल्या प्रकारे दर्जेदार बांधकाम देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. जिल्हा परिषद शाळा आमला खूपच चांगल्या प्रकारे या ठिकाणी दर्जेदार कामं केलेले आहेत. हा परिसर देखील या परिसरामध्ये देखील प्युअर ब्लॉकचे काम ते बी दर्जेदारपणे करण्यात आलेलं आहे. खूप अशी नवजण्यासारखी जिल्हा परिषद शाळेचा एरिया, कंपाऊंड, विद्यार्थ्यांसाठी खेळणी, पाण्याची सोय, बाथरूम, किचन शेड, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकडे, त्यांच्यासाठी TV त्या वर्गखोलीमध्ये आहे. खूप असं चांगल्या एरियामध्ये खूप असे दर्जेदार कामं केलेले आहेत. मात्र आपण या ठिकाणचे जी जिल्हा परिषद शिक्षक वर्ग आहेत, आज सुट्टी असल्याने आपण त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी घेऊ शकलो नाही. मात्र त्यांचं काय याविषयी काम आहे आपण त्यांच्याशी डायरेक्ट संबंध फोनवर आपण त्यांचा संपर्क करणार आहोत आणि त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. कहाँ के रहने वाले आप? अमले क्या आपका बिजनेस क्या है? होटल है मेरी है पे गाँव में? यहीं। अब ये गांव के जो सरपंच है धायगुड़े नाम है उनका, हाँ 7 साल से सरपंच है वो गाँव में. हाँ आप मुस्लिम का कितना घर है यहाँ पे? मुस्लिम के करीबन 70 मकान हैं। 70 मकान है. हाँ कितने मतदान कितना होता है मुस्लिम का? मकान हमारा है 315-20 होता सब। तो आपके लिए उन्होंने कुछ काम करे क्या सरपंच? हमारे लिए बहुत काम करी। क्या बोल सकते क्या ऐसा क्या क्या काम करे उन्होंने? हाँ बोल सकता हूँ मैं। क्या काम करे बोलो. हमारे लिए कब्रस्तान के लिए उन्होंने फूल मंजूर करके दी और फूल मंजूर करके दे के उन्होंने वो काम हमको दी. वो वर्क ऑर्डर मिली, उन्होंने हमारे हाथ में डाले वर्क ऑर्डर और उसके लिए उन्होंने मदद भी करे. हमारे पास पैसा नहीं था, हमारा कुछ जमा करे और सरपंच ने कुछ करे. वो पुल बांधने के लिए पैसे नहीं थे अपने पास? हाँ वो सरपंच ने दिए, मदद करे और हमारी कुछ मदद करके हमने वो बिल निकले तक काम करे. उसके 18 लाख रुपए आए कैश. और उन्होंने क्या करे कि वो जो बिल निकालने वाला रहता उसको भी उन्होंने मदद करी. हमको कुछ मालूम नहीं था. बिल निकाल के दिए, कैश हमारे ऊपर पैसे आए. हमने उसमें से 6 लाख रुपए बचे हमें. फिर हमने एक मौलाना का रूम बनाया. फिर बाद में हमको ईदगाह मिला. ईदगाह के लिए ज़मीन नहीं थी तो ये पैसे कुछ और साहब ने कुछ दिए. अमर सिंह पंडित ने कुछ लेके हमने. साहब ने कितने दिए पैसे? साहब ने 6 लाख रुपए दिए साहब ने. और उसकी 10 लाख की ज़मीन ली. वो नाम की क्लियर करके अभी ज़मीन हमारे ताबे में ली. कितनी ले जमीन कितनी हो गई? 20 गुंठे जमीन. वो मस्जिद के नाम पे से. और इसके आगे जो काम चालू होने वाला है ईदगाह का समझो. पर वो काम हो गया बोलने का 100% काम है. और कुछ लोगों को घरकुल दिए, 5-6 घरकुल. अभी तक घरकुल नहीं मिलती थी. और 2 महीने से हमारे महल्ले के अंदर पानी चालू हुई. छोटी मोटर डाले और महल्ले में हमने हमारे हिसाब से पाइप से पानी भर के लेती. तो पानी की कोई दिक्कत नहीं ना. मस्जिद में पानी मिलता है क्या? हाँ मस्जिद में पानी है ना. वही समर्सिबल मोटर है, उससे हम टाकी भरते फिलहाल मस्जिद में. रमज़ान में कोई टेंशन नहीं आया हम. रमज़ान में पानी क्लियर मिला, अभी भी क्लियर चालू है. तो मोहल्ले में कुछ रास्ते का काम वो करेगा सर? हाँ मोहल्ले में करे ना. सीमेंट रास्ता बनाई. और जो हमारे बस्ती में है गाँव में भी सीमेंट रास्ते बनाए वाली. तो जो धायगुड़े नाम के जो सरपंच है उनके काम काज पे आप समाधानी है क्या? हाँ समाधानी नाम को 100% समाधानी है. हम उसके पीछे जे है और यहाँ से आगे भी रहेंगे. ठीक. तो और क्या काम करना चाहिए अपनी मस्जिद के लिए? उन्होंने क्या काम करना चाहिए? अब जो हमारा है समझो करे. हमारे कुछ लोगों की अपेक्षा है कि घरकुल कम आते, घरकुल मिलने होना गौर गरीब को. वैयक्तिक हमारे जो समाज के लिए काम है वो भरपूर है. और जो काम दिया हुआ है वो तो होने वाला है. ईदगाह का काम होने वाला है. उसके आगे कुछ योजना आया तो कर सकते हो, हमारे खिलाफ नहीं ना. और कर भी सकते, मानते भी हो. धन्यवाद. कसं आहे आमला विकास कसा सुरू आहे? चांगलं आहे. काय कामं केली सर? सगळे काम केले. रोडचे झाले, पाण्यात झालं, हिरीचे कामं झाले,
सगळे कामं चांगले. नाही आता सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू हा. आहे. पाणी भेटतंय का? पाणी भेटतं. बरं बरं. सध्या कुठून बाहेरून आणण्याची गरज नाही? नाही नाही बरं बरं. माझं गाव ते पाईपलाईन केली ना हां. त्याचं पाणी चालू आहे, फिल्टरचं काम चालू आहे. बरं 4-8 दिवसात पाऊस पाणी येईनच गावाकडे. बरं बरं. हा रस्ता कोणी तयार केला? दागुडेच केलेलं आहे. बरं बरं. किती वर झाले या रस्त्यात? आता केलं आहे 12 महिने झाले. नाही. 3 वर्ष झाली. गावातले काही लोक विरोध करतात, म्हणजे त्यांच्यावर आरोप आहे की खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला गावामध्ये विविध विकास कामामध्ये. विरोध लोक करीतच असते त्याचं काय. तुमचं काय मत आहे? आपलं काय मत नाही. बरं बरं. मग आता जी धागुडे सरपंच आहे त्यांच्या हा. कामावर तुम्ही समाधानी आहेत? समाधान बरं. दर्जेदार कामं झाली का गावामध्ये? झाली 7 वर्षापासून सरपंच आहेत ते गावचे. सगळं काम व्यवस्थित झाली. बरं बरं. तुमच्या समाजासाठी काय त्यांचं योगदान केलं ना. काय केलं? पुलाचं काम केलंय. आता ते आमचं विदगेचं काम झालंय. 1 कोटी रुपयाचं काम आलंय त्याचं. बरं. आणि काय पाहिजे, पाण्याचं काम केलंय, पाणी टाकी मैले दिली. बरं बरं. काय केलं पाहिजे आणखी? आणखी काय ते चालूच आहे. समाधान आहे? समाधान. बरं. मग आता विरोध जी करते ते त्यांचं काय समजावं आपण आता? काय काय विरोध करीतच असते, प्रत्येक गावात होतच असते विरोध. हो पण तुम्ही नक्की समाधान? आम्ही समाधान. आमदाराला विरोध आहे तर सरपंचाला विरोध असत. मग तुम्ही 100% समाधान आहे? 100% समाधान.